आज मी बनवलं घरच्या घरी लिप बाम. कसं बनवलं ते तुम्हाला पण सांगते. हा जो मेकअप बॉक्स होता ना माझ्याकडे, त्यामध्ये ज्या लिपस्टिक होत्या ना, ह्या तर काय आपण आता वापरत नाही आणि कोणीच ह्या वापरत नाही. ह्या अशाच वेस्ट जाण्यापेक्षा ना मी विचार केला की ना याचंच लिप बाम तयार करते. त्या पहिल्यांदा तर सिंपल वॅसलीन घ्यायची, जी की 5-10 रुपयाला मिळून जाते. ते मी ना एका वाटीमध्ये वॅसलीन मी 2 चमचे घेतले आणि गॅसवर मेल्ट करायला एका वाटीमध्ये ठेवली होती. वॅसलीन मेल्ट व्हायला काही वेळ लागत नाही, लगेच होऊन जाते. गॅसवर ठेवल्या 1 सेकंदामध्ये मेल्ट झाल्यानंतर आहे ना मी लगेच त्याच्यामध्ये जे काही 2 शेड होते, एक हा थोडासा पिंक कलरचा आणि जो काय आहे वरचा तो थोडासा डार्क चॉकलेटी, हे 2 शेड मी मिक्स केले होते आणि ना त्या वॅसलीनमध्ये मेल्ट केलेलं टाकले आणि ना एका टोपणामध्ये काढून घेतला आणि 5 मिनिटासाठी ना मी ना फ्रीजरला ठेवलं होतं. 5 मिनिटानंतर फ्रीजमधून आहे ना मी जो लिप बाम केलेला बाहेर काढला आणि त्यानंतर आहे ना ओठांवर अप्लाय करून बघितलं. खरंच खूप छान शेड तयार झाला होता आणि वाटत पण नव्हता की हा घरी बनवलाय. लिप बामच नाही तर आहे ना ब्लश म्हणून सुद्धा मी ना यूज करणार होते याला आणि ना खरंच खूप जास्त छान शेड तयार झाला होता आणि ब्लश म्हणून तर एकदम राईट शेड हा होता, म्हणून मी ना लगेच अप्लाय करून बघितला. ब्लश म्हणून चेहऱ्यावर लावल्यानंतर तर चेहऱ्याचा लुक असा काहीसा दिसत होता, पण आहे ना लिप बाम म्हणून जर ओठांवर लावलं ना ओठांची चमकच काहीतरी वेगळी झाली होती. एकाच वेळी मी लिप बाम आणि ब्लश एकाच टायमिंगला बनवला आणि इतकं छान असं शेड तयार झालं होतं हे माझ्यावर माझा विश्वास बसत नव्हता. हा जो शेड तयार केला होता तो चेहऱ्याला सुद्धा एकदम छान असा सूट होत होता आणि ना अप्लाय केल्यानंतर तर माझा लुकच चेंज झाला होता. वाया जाणारी लिपस्टिकचा मी असा काहीसा उपयोग केला. तुम्हाला सुद्धा हा उपाय माझा कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा असा मेकअप बॉक्स असेल ज्याचा उपयोग नसेल आणि त्याच्यातली लिपस्टिक इतकी छान अशी उपयोगी होणार असेल तर नक्की ट्राय करा एकदा. बाय.